कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे अंशतः दोषी. घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश. बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वाल्मिक कराडकडनं मारहाण, करुणा मुंडेंचा आरोप. तेव्हाच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडेंनी पुरावे नष्ट केल्याचाही दावा, तर 15 लाख पोटगीसाठी हायकोर्टात दाद मागणार. आई करुणाकडूनच आमचा छळ, मात्र वडील कधीही हानिकारक नव्हते. धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेची इंस्टाग्रामवरती पोस्ट. वडिलांचा बदला घेण्यासाठी खोट्या नाट्या गोष्टी पसरवत असल्याचाही दावा. पुण्यामधील इंडस्ट्रीला त्रास देणाऱ्यांवरती मकोकासारखी कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. त्रास देणारा कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई करण्याचे आदेश. पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवारांचं मिश्किल विधान. आम्ही दोघं सगळ्यांना उडवून टाकू. नीट महायुतीच्या बातम्या द्या, नाहीतर बघा. अजितदादांच्या विधानानं हशा पिकला. रिझर्वेशन दिलं तरी नेते डबे बदलतात. पक्षांतराच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंचा टोला, तर सत्ताधाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम ठाकरेंचा टोमणा. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट. लोकप्रिय शिवभोजन थाळी बंद करण्याचा सरकारचा विचार. भुजबळांसह अनेकांचा विरोध. बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये ट्विस्ट. आरोपीच्या आई वडिलांचा खटला लढण्यास नकार. उद्या कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी. तर एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही, हायकोर्टाचा सवाल. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरती कवच 4.0 प्रणाली राबवण्यात येणार. 2 लोकलमधील अंतर 2.5 मिनिटांवर येणार. कवच 4.0 प्रणालीमुळे मुंबईमधील लोकलच्या 300 फेऱ्या वाढणार. नागपूरमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा इंग्लंडवर 5 विकेट्सनी विजय. शुभमन गिल, अय्यर आणि अक्षर पटेलची तडाखेबंद खेळी.